बारामतीमध्ये अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्याकरता नागरिकांची मोठ्या संख्येनं गर्दी आहे। दादा अजूनही आपल्यात आहेत अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होतीये। आढावा घेतला आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। 28 जानेवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं। थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत। खरं तर अजित पवारांना जाऊन 1 महिना झाला, सातत्यानं अजित पवारांचा घातपात की अपघात या गोष्टीवर सातत्यानं अनेक राजकीय विश्लेषक आपली मतं मांडत आहेत। मात्र अजित पवारांचा घातपात झाल्याचा आरोप सातत्यानं रोहित पवार यांच्याकडून करण्यात येतोय। अनेक आपण पाहताय, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता, दुसऱ्या बाजूला जे काही अजित पवारांप्रेमी असतील किंवा राष्ट्रवादी पक्षाचे संबंधित असतील किंवा अजित पवारांवर निस्वार्थीपणे प्रेम करणारे जे काही लोक आहेत हे अजित पवारांच्या त्या ठिकाणी महिना असल्यामुळे या ठिकाणी अंत्यदर्शनाला त्या ठिकाणी आलेले आहेत। काय भावना आहेत? तुम्ही दादांचं दर्शन घेतलंय? खूप वाईट वाटते दादा, म्हणजे सांगण्यापलीकडचं होतं दादांचं। खूप छान नेतृत्व होतं दादांचे, आयुष्य गेलं आमचं। असा माणूस पुन्हा होणे नाही। दादा आत्ता आमच्यात नाही येत आहे। आम्हाला सांगायला गेलं तरी आम्हाला वाईट खूप वाटतंय। अजित पवार आणि बारामतीचं एक वेगळं नातं त्या ठिकाणी सातत्यानं राहिलेलं आहे आणि हेच बारामतीकर आता अजित पवारांना त्या ठिकाणी अजित पवारांचं दर्शन घेण्यासाठी त्यांना यावं लागतं आहे। मात्र अजित पवार आपल्यातून अजूनही गेले नाहीत असा विश्वास या नागरिकांना त्या ठिकाणी बसत नाही आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।